गो सन्मान सुरक्षा अभियान किंवा आव्हान करत आहे की गोमाता ही आपलं दैवत आहे. सुमारे 33 कोटी देव आपल्या सनातन संस्कृतीमध्ये गोमातेमध्ये समाविष्ट असतात. गाईचं तूप, दूध, दही हे अमृता समान मानलं जातं. ज्यांना पुन्हा शरीराने पीडा होत असेल, गाईच्या सानिध्यात जरी राहिलं तरी ती पीडा नष्ट होते. कॅन्सर सारखे प्रमुख आजार सुद्धा गाईच्या गोठ्यात वास केल्याने संपूर्णपणे नष्ट होऊ शकतात. एवढं गाईचं आपल्या सनातन संस्कृतीमध्ये महत्व आहे. आणि याच गोसेवेला प्राधान्य देण्यासाठी किंवा तिला ऊर्जा मिळावी किंवा तिचं सेवा, संरक्षण, सन्मान व्हावं यासाठी गो सन्मान आव्हान अभियान आपण चालू केलेलं आहे. तर येत्या 27 एप्रिल रोजी संपूर्ण देशभरात संपूर्ण प्रशासकीय अधिकारी, जे जिल्हाधिकारी असतील, मंडलाधिकारी असतील, तिथे जाऊन गोसेवक किंवा गायीवर मनापासून प्रेम करणारे गोरक्षक त्या कलेक्टरांना किंवा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत की आपण सर्वांनी राज्यघटनेमध्ये जे गोसेवा सुरक्षा कायदा निर्माण झाला तो नागरिकांमध्ये जास्तीत जास्त त्याचा प्रसार व्हावा, प्रचार व्हावा आणि नागरिकांमधून त्या गोसेवेला जास्त ऊर्जा मिळावी यासाठी प्रयत्न करावेत. त्यामध्ये 3 प्रमुख उद्दिष्ट आहेत: सेवा, सुरक्षा आणि सन्मान. सेवेमध्ये गायीला योग्य ते अनुदान मिळावे असे राज्य सरकारने काहीतरी घटनात्मक त्यामध्ये कायदा केला पाहिजे. संरक्षण म्हणजे भारतातून गो हत्या संपूर्णपणे नष्ट व्हावी असा त्यामध्ये कायदा केला पाहिजे. आणि गायीला राष्ट्र माता मानलं पाहिजे, म्हणजे तिचा सन्मान ठेवला पाहिजे. यासाठी घटनात्मक काहीतरी कायदा आपल्या सरकारने केला पाहिजे. यासाठी हे अभियान संपूर्ण देशामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये राबवले जाणार आहे. आपण सर्वांनी या अभियानामध्ये समाविष्ट व्हावे आणि आपल्या आपल्या भागामधील गोसेवक असतील, गोरक्षक असतील यांना संपर्क साधून 27 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जावे आणि गायीच्या प्रती आपले जे उद्दिष्ट आहे किंवा आपली जी भावना आहे ती आपण समर्पण भावनेने त्या दिवशी समर्पित करावी असे सर्वांना नम्र आवाहन करतो. धन्यवाद.